हॅलो हाय परी ब्युटी पार्लरमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला स्टेप कट दाखवत आहे. बघा, समोरून बॉक्स करून घेतला केसांचा मी आणि कट करत आहे. आणि कमी लेंथमध्ये स्टेप कट करत आहे. बघा, मी थोडेच हेअर कट करायली. आता गाईडलाईन घेणार मी इकडल्या केसांची आणि इकडली घेऊन कट करणार. आपण सारखं विंचरत केस राहिलो तर गुंता वगैरे राहत नाही. हेअर कट छान येतो. मग हेअर कट घरी करत असताल तर हेअर थोडे कमीच घ्यायचे, कारण की लेंथ खूप कमी होऊ नये असे. आणि माझे हेअर कट तुम्ही दोन वेळेस बघताल ना, तर तुम्हाला इझी हेअर कट जाईल. आणि बघा, सर्वात सोपे हेअर कट आहेत माझे. तुम्हाला घरच्या घरी पण करता येईल असे हेअर कट करत आहे मी. गाईडलाईन बघा आणि कट करत आहे. पूर्ण हेअर कट होईपर्यंत गाईडलाईन पण सोडायची नाही आपण. गाईडलाईनने केला हेअर कट तरच छान येतो, नाही तर गाईडलाईन जर सोडली ना तर हेअर कट बरोबर येत नाही. मला थोडी सर्दी झालेली आहे म्हणून माझा आवाज काही बरोबर येत नाही. बघा, गाईडलाईन घेतली आणि कट करत आहे. मी हेअरचे कसे सेक्शन करून घेतले ते बघायचे अगोदर आणि मग कट करत आहे. आता बॅक साईडचे पूर्ण केस घेणार, समोरची गाईडलाईन घेणार केसांची. सारखं विंचरून घ्यायचं म्हणजे गुंता राहत नाही केसामध्ये. खूप सुंदर हेअर कट दिसतो. आणि हेअर कट करताना अगोदर थोडे घ्यायचे आणि मग नंतर जे खालीवरी थोडे दिसतात ते परत घ्यायचे. 2 वेळेस कट करायचे. तुम्ही घरी करून बघा हेअर कट आणि मला सांगा तुमचा हेअर कट कसा आला म्हणून कमेंटमध्ये सांगा. खूप इझी हेअर कट आहे हा. बघा, सेक्सिंग कसे करून घेतलेत मी हेअर कटचे. कट करायला गाईडलाईन बघूनच कट करायचे आणि परत एकदा छोटे आहेत ते कट करणार. बघा, थोडेच कट करत आहे मी. आता बॅक साईडचे घेणार पूर्ण मी. आता 2 केसामध्ये डिवाईड करून घेतले, फ्रंट आणि बॅक. बघा, वरती स्टेप छान बॅक साईडचे ते क्लीन करून घेणार मी. किती छान स्टेप पडतात बघा, आत्ताच पडले आहेत. आता यू आकारामध्ये कट करत आहे मी. जे खालीवरी केस आहेत ना त्यांना थोडे कट करत आहे.
झालेला आहे हेअरकट. तर बघा तुम्ही किती छान दिसत आहे. बघा किती सुंदर दिसत आहे. स्टेप किती छान पडल्या आहेत कमी लेंथमध्ये. आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर पण करत राहा. हेअरकट कसा आवडला तर सांगा. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये